कसा आहे नवरदेव बघा एखादी लग्नासाठी पोरगी असली तर जय महाराष्ट्र भावांनो. आज पण सकाळी लवकर उठलो नाही, रोज घासतो तसे आज पण दात घसघस घासले आणि म्हणलं चला जाऊ चालायला. आता तुम्ही म्हणताल उठले की रोज चालायला जातो, अहो चालायला जायचे लय फायदेत. तुम्हाला तर माहितीच मी चालायला निघालो की डॉगेश भाई आपल्या सोबत असतोच. चालून झालं, घरी आलो, देवपूजा उरकली आणि गेलो हॉटेलला गेलो. तो बघा रामा काय म्हणतोय. आणि आज रविवार असल्यामुळे हॉटेलला लय गर्दी होती. हॉटेलला गर्दी असल्यामुळे मज्जा येते बरं का, कारण कामाच्या नादात दिवस कधी संपतो कळतच नाही. आणि मग काय जरा लय ऊन लागत होतं म्हणून गेलो रस प्यायला आणि आलो हॉटेलला एक आपलं शूट होतं, उरकलं आणि दुपारचं जेवण केलं आणि बसलो जाऊन काउंटरला बसून वैताग आलेला. म्हणलं चला जाऊ जरा बाहेर फिरून येऊ. बाहेर गेलो तर बघा हे बारका कसा काम करतोय. तर ह्याला कोणी शिकवलं नाहीये, पण ह्याचे आईबाप दिवसभर उन्हामध्ये राबतात हेच त्यांनी बघितलंय. असो, अक्षय सरांना मला जायचं होतं सासवडला. मग काय काढली गाडी आणि निघालो सासवडला गेलो. एका दुकानात कपडे वगैरे खरेदी केले आणि गेलो अक्षय सरांच्या सासरवाडीला, कारण आम्हाला तिथं जायचं होतं धोंडे जेवायला. मग काय पोटभर जेवण केलं. बाबा बघा कसं जेवतोय. आजचा ब्लॉग संपला. धन्यवाद.